या सगळ्या करोनाच्या संकटाच्या काळामध्ये ज्यांना देशाबद्दल, समाजाबद्दल, राज्याबद्दल आस्था आहे अशा घटकाच्या लोकांनी, अशा सगळ्यांनी एकत्र बसून या अर्थव्यवस्थेला रिवाईव्ह करण्याच्यासाठी जी पावलं टाकायला लागतील ती टाकली पाहिजेत. त्याच्यात अडथळे यायची त्या सगळ्या गोष्टी सध्या करू नये आणि आपली देशाची अर्थव्यवस्था योग्य रस्त्यावर आणण्याच्यासाठी हातभार लावावा. मला वाटतं आता बस झालं. शेवटचा प्रश्न, विधानसभा अध्यक्ष पद महत्वाचं आहे, ते खाली बरेच दिवस झालं आणि आताही असं वाटत नाही की ते बदललं जाईल. असं ते विधानसभेच्या सदस्यांना विचारलं आणि परत काँग्रेसच मिळेल मी नाही सांगू शकत, कारण मी त्या ह्याच्या चर्चेत मी असंच नाही केली. थँक्यू. आणि बाळासाहेब बोडकेंच्या मध्ये निलेश निकम, श्रीकांत पाटील, बाळासाहेब बोडके, महेश अंडे, राजू साधने आणि उदय माले यांनी साहेबांचा आणि वळसे पाटलांचा सत्कार करीत आहेत. वेगवेगळ्या प्रश्नांना खरं तर शरद पवार यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकूणच खास करून सुबोध भावे या ठिकाणी सुबोध मोहितेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रवेश त्यांनी केलेला आहे. यापूर्वी ते केंद्र सरकारमध्ये स्वतः मंत्री देखील राहिलेले आहेत. या सगळ्या ह्याच्यातनं हा जरी आजचा सुबोध मोहितेंचा प्रवेश असला, या प्रवेशाच्या निमित्ताने पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयात जरी हा कार्यक्रम पार पडत असला, तर या सगळ्यात प्रमुख मुद्दा किंवा प्रश्न होता तो देशमुख यांच्या घरी ईडीने टाकलेली धाड. यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया अपेक्षित होती, आम्ही कोणत्याही धाडीला घाबरत नाही आणि सूड भावनेतनं किंवा त्रास देण्याच्या दृष्टिकोनातूनच ईडीची ही कारवाई केली जाते. केंद्र सरकारच्या वतीने यापूर्वी देखील आपण जर बघितलं तर तपास यंत्रणांचा गैरवापर केला गेला आणि यंदाही तेच केलं जात आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीची धडक कारवाई सुरू आहे. ईडी अधिकाऱ्यांनी या प्रकरणी सकाळपासून तब्बल 5 ठिकाणी छापेमारी केली आहे. यावर शरद पवारांना विचारलं असता देशमुखांची ईडी चौकशी ही निराशेतून झाली असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर देशमुखांना त्रास देण्यासाठी चौकशी करण्यात येते आणि या प्रकारच्या गोष्टी आम्हाला नवीन नसून धाडीची चिंता नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. तर दुसरीकडे ईडीद्वारे सूड उगवण्याचा नवा पॅटर्न असल्याची टीका त्यांनी केंद्रावरती केली आहे. राजकीय सूड उगवण्यासाठी ईडीचा वापर करण्यात येत असून केंद्रात भाजप आल्यापासून असे प्रकार घडत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. ठीक आहे, चालेल. या गोष्टी आम्हाला काही नवीन नाहीत. अनिल देशमुख हे काही पहिलेच नाहीत. अनेकांना सत्तेचा या पद्धतीनं वापर करण्याचा एक नवीन पायंडा आजच्या राज्यकर्त्यांनी दाखवलेला आहे. त्याच्यावर अधिक काय बोलण्याची आवश्यकता नाही. आम्हाला त्याची व्यक्तींची चिंता वाटत नाही. अनिल देशमुखांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या चिरंजीवांच्यावर, त्यांच्या व्यवसायावर यापूर्वीसुद्धा प्रेमाची नजर या केंद्र सरकारच्या काही यंत्रणेंनी दाखवलेली होती आणि त्याच्यामध्ये त्यांना काय त्यांच्या हाती लागलं मला माहिती नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे काही लागलं नाही. आणि त्या नैराश्यापुरती आणखीन कुठं त्रास देता येईल का तो त्रास देण्याचा प्रयत्न आहे, पण त्याची काही चिंता करण्याचं आम्हाला कारण वाटत नाही. आणि याचबद्दल बोलणार आहोत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्याबरोबर आहेत. प्रवीण दरेकरजी, शरद पवारांनी काय म्हटलं हे आपण ऐकलंच असेल, काय कसं बघता आपण याकडे, काय आपली प्रतिक्रिया? नाही, खरं म्हणजे त्यांनी जो उल्लेख केला की अलीकडच्या काळात केंद्रात सत्ता आल्यापासून असं होतंय, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. ज्या वेळेला केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला ईडीच्या झालेल्या कारवाया, फेमा अंतर्गत कारवाया, सीबीआयच्या कारवाया या तपासल्या तर त्या ठिकाणी त्याही राजकीय उद्देशाने होत्या का, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या कुठल्याही मला वाटत नाही की या राजकीय अभिनिवेशातनं केलेल्या या ठिकाणी कारवाया आहेत आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा कोणाला त्रास देण्याचा अजिबात या ठिकाणी उद्देश नाही आहे. या त्या यंत्रणांच्या स्वायत्त तपास यंत्रणा आहेत आणि त्याने केलेल्या त्या कारवाया आहेत आणि त्याच्यामुळं अशा प्रकारे स्वायत्त असणाऱ्या यंत्रणांना असं सगळ्याच बाबतीत बोलता होईल, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल,
असं कोणालाही सूडभावनेनं काही करता येत नाही, येऊ शकत नाही. एवढं संविधान आणि लोकशाहीनं त्या ठिकाणी आपले कायदा मजबूत आहे, शेवटी न्याय व्यवस्था आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं हा एक तपासाचा भाग आहे. जेव्हा आरोप होतात, तक्रारी होतात, त्यावेळेला चौकशी होत असते आणि मला वाटतं मग त्या चौकशी, ते छापे, अशा प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी असू शकतात आणि त्याच्यामुळे राजकीय सुडातनं त्रास देण्याच्या उद्देशाने हे काही केलंय असं काय मला अजिबात वाटत नाही. तसं काय मानायचं कारण नाहीये. प्रवीण दरेकरजी ते असे म्हणतात की ईडीद्वारे सूड उगवण्याचा हा नवीन पॅटर्न आहे. म्हणजे नेमकं काय, त्यांना काय सुचवायचं? बघाल की यापूर्वी काँग्रेसचं सरकार केंद्रामध्ये त्या ठिकाणी होतं आणि त्यावेळेला देशात झालेल्या कारवाया या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. मग आम्ही म्हणायचं का त्या कारवाया त्या सूडभावनेतनं झाल्या होत्या? अगदी मंत्री, मुख्यमंत्री, पक्षांचे प्रमुख या सगळ्यांना या ठिकाणी सामोरं जावं लागलंय. केंद्रात ज्या वेळेला सरकार होतं तेव्हा समाजवादी, सपा किंवा बसपा यांनी सत्ता टिकवण्यासाठी कशा पद्धतीनं त्यांच्या चौकशा लावल्या, त्यांना दाबून ठेवले, देशातली जनता बघते. पण मला वाटतं कुणी अशा प्रकारचं राजकीय करणं योग्य नाही, करत नाही, करू नये. मला वाटतं चौकशीचा भाग आहे, याच्या पलीकडे राजकीय चष्म्यातनं पाहणं योग्य ठरेल असं मला वाटत नाही. म्हणजे जे आरोप आज किंवा या सगळ्या कारवाईचा ज्या पद्धतीने त्याला विरोध करण्यात आला, हे सगळं म्हणजे निराधार आहे, याला काही आधार नाही? नाही, 100% निराधार आहे. कारण जर त्या गोष्टीत तथ्य नाही तर चिंता करायचं काहीच कारण नाही ना. पण असा कुठलाच कायदा नाही की पोलीस असेल, ईडी किंवा सीबीआय काही नसलं तथ्य तरी त्याच्यामध्ये जबरदस्तीनं कारवाई करतील, असं काही या देशामध्ये होत नाही. आणि चुकून केलं तर न्याय व्यवस्था पण त्याला माफ करत नाही आणि मला अजिबात वाटत नाही की अशा प्रकारे चुकीचं काही होईल. धन्यवाद आमच्याशी बोलण्याबद्दल. आपण बघितलं की शरद पवारांनी नेमकं काय म्हटलेलं आहे. आज पुण्यामध्ये पूर्वी भाजपमध्ये असणारे पण आता राष्ट्रवादीत आलेले नेते सुबोध मोहिते यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. पुण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयात हा प्रवेश पार पडलेला आहे. यापूर्वी ते केंद्रामध्ये सरकारमध्ये मंत्री देखील राहिलेले आहेत आणि खरं तर हा जरी कार्यक्रम असला तरी या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने जी पत्रकार परिषद पार पडली त्यात सगळ्यात प्रमुख मुद्दा जो होता तो पत्रकारांच्या वतीने उपस्थित करण्यात आला की आज सकाळपासून अनिल देशमुखांच्या घरावर, म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावरती ईडीचे जे छापे पडले त्या छाप्याबद्दल काय वाटतंय त्यावरती शरद पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक ही कारवाई करण्यात येते आणि अनिल देशमुखांना धक्क्यावर धक्के देण्याचा हा प्रयत्न केला जातोय. आणि या सगळ्या एकूणच आतापर्यंतच्या कारवाईबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्या बरोबर आहेत. तुषार, शरद पवारांनी आज पुण्यातल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट असं म्हटलं की ईडीच्या माध्यमातून सूड उगवण्याचा हा एक नवीन पॅटर्न आहे. राजकीय दृष्टीने हा सगळा त्रास दिला जातोय, हा जो आरोप शरद पवारांनी आज केलेला आहे, म्हणजे कसं बघायला हवं आपण याकडे? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर आपण घटनाक्रम ऐकून पाहूया. 21 एप्रिल रोजी आपण जर पाहिलं असेल तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 10 ठिकाणी, विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. त्यामध्ये मुंबई, नागपूर या सर्व ठिकाणांचा समावेश होता. आजची आपण जर सकाळची सुरुवात जर पाहिली असेल तर तुषार, मी जरा तुला थांबवतोय. आपल्या बरोबर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. सचिन सावंतजी, आपण बघितलं की सकाळपासून ज्या प्रकारे कारवाई केली जाते, आपली काय प्रतिक्रिया याबद्दल? नाही, म्हणजे ज्या पद्धतीनं हे चाललेलं आहे, निश्चितपणे विरोधी पक्षाच्या नेत्यांचा छळ करणं हा त्याच्या मागचा भाग आहे आणि देश पातळीवर होत आहे. आणि हिचं महाराष्ट्र विकास आघाडी सरकार बदनाम करणं, अस्थिर करणं, त्रास देणं, हे सगळे प्रकार आपण गेले 1.5 वर्षापासून पाहतो आहोत. सुशांत सिंग प्रकरणामध्ये देखील अशाच पद्धतीची बदनामीची मोहीम केली. अजूनही अद्याप सीबीआयला त्याच्याबद्दल काही सांगता आलेलं नाही. आता हा मी साधा प्रश्न विचारला की एन्फोर्समेंट डायरेक्टरेट यांनी जी काही कारवाई केलेली आहे, पहिली गोष्ट अशी की ज्या कंप्लेंटवरती, ज्या मुद्द्यावरती ही कारवाई झाली त्यामध्ये 100 कोटी रुपयाची मागणी केली, अशा तऱ्हेचा एक आरोप परमवीर सिंगांनी त्या ठिकाणी केला होता.
त्यांना फेब्रुवारी महिन्यामध्ये याच्याबद्दल माहिती झाली होती, सचिन वाझेने सांगितलं असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांना हा प्रश्न विचारला गेला नाही की महिनाभर तुम्ही गप्प का बसलात, 19 मार्चला ज्यावेळेला तुमच्यावर कारवाई केली त्यावेळेला त्यांना आठवण का झाली, नंबर 1. नंबर 2 की ज्या वेळेला परमवीर सिंग स्वतःच म्हणतायत की ह्याच्याबद्दल मागणी केली, पैसे दिले गेले नाहीत, म्हणजे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झालेलं नाही या प्रकरणामध्ये, असं असताना ईडीचा ऍक्ट सांगतो की फायनान्शियल ट्रान्झॅक्शन असणं हे गरजेचं आहे, तरी देखील ह्याबद्दल काय कारवाई करतायत आणि काय शोधण्याचा प्रयत्न करतायत. आणि मग जर त्यांचं म्हणणं आहे ईडीचं की नाही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, तर मग ज्यांनी हे पैसे दिले त्यांच्यावर कारवाई का नाही, त्या परमवीर सिंगांना आणि ज्या सचिन वाझेच्या त्याच्यावरती घरावरती रेड का नाही आहे या संदर्भामध्ये. त्यामुळे हा जो काही विरोधाभासी कारवाई आहे ती जाणीवपूर्वक टार्गेट करून लोकांना छळण्यासाठी केलं जात आहे. म्हणून पवार साहेब जे म्हणतात ते अतिशय योग्य आहे. एके ठिकाणी जो मुख्य मुद्दा आहे अँटिलियाचा आणि त्याचबरोबर मनसुख हिरेनचा, त्या प्रकरणामध्ये त्याचा मास्टर माइंड शोधण्याकरता यांची काकू होते आहे. ते जे लोक पकडले गेलेले आहेत, ज्यांनी त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी कटामध्ये सहभागी होते, ते सरळ सरळ परमवीर सिंगांच्या कार्यालयामध्ये डायरेक्टली परमवीर सिंगांना रिपोर्ट करत होते, त्या कार्यालयामध्ये काम करत होते. असं असताना तिथे मास्टर माइंड पकडण्याची प्रक्रिया एकदम कूर्म गतीने चालू आहे. इथं ईडीला अधिकार नसताना देखील ज्या पद्धतीने कारवाई चालू आहे हे केवळ फक्त छळ करण्यासाठी आहे. प्रवीण दरेकरांनी असा आरोप केलेला आहे की काँग्रेसच्या कालावधीत तपास यंत्रणांचा गैरवापर झाला, पण आम्ही कुठेही राजकीय सूडभावनेने ही कारवाई करत नाहीये. तपास यंत्रणा स्वायत्त आहेत आणि त्यांच्या हाती काहीतरी पुरावे लागलेत म्हणून ते कारवाई करतायत. हे कितपत पटतं आपल्याला? म्हणजे पहिली गोष्ट, परमवीर सिंगांनी ज्याने आरोप केला त्यांनीच कारवाई मध्ये त्यांनी जे पत्र लिहिलं किंवा त्याच्याबद्दल कुठलाही त्याचा पुरावा दिला नाही. आता हे कुठले पुरावे शोधतायत हे आम्हाला कळत नाही असं नाही. एकंदर गेल्या 7 वर्षामध्ये सीबीआयच्या किंवा इतर यंत्रणांचा जसा वापर केला तो संपूर्ण देश पातळीवरती 8 राज्यांनी सीबीआयला बंदी घातली त्यातनं दिसून येतं. महाराष्ट्रामध्ये 1.5 वर्षापासून ज्या पद्धतीनं सुशांत सिंगचं प्रकरण घेतलं तर एका मृत्यूची चौकशी करण्याकरता 3 राष्ट्रीय एजन्सी येतात. ईडी येते, एनसीबी येते, सीबीआय येते. हे जगामध्ये कुठे घडलं नसेल, आपल्या देशात कधी घडलं नव्हतं. आणि शेवटी हाती काय लागलं, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची बदनामी इतपत केली की तिथल्या मंत्र्याचाच सहभाग आहे, कोणीतरी खून केलेला आहे, कोणीतरी त्या ठिकाणी बलात्कार केलेला आहे, इथपर्यंत वाईट आरोप झाले. त्या कंगना राणावतला बोलवलं गेलं, तिच्या माध्यमातून आरोप केले गेले, आपल्या इकडच्या नेत्यांच्या माध्यमातून केले. शेवटी काय झालं, सीबीआयला अद्याप सांगता आलेलं नाही की काय झालेलं आहे. निश्चितपणे ह्याही प्रकरणामध्ये अशाच तऱ्हेची त्या पद्धती आहे, कार्यपद्धती आहे यांची. या यंत्रणांना दररोज काही ना काहीतरी नवीन काहीतरी मीडियाला द्यावं लागतं, त्यामुळे त्यातनं बदनामी केली जाऊ शकते, नेत्यांना छळलं जाऊ शकतं. जे प्रताप सरनाईकांचं पत्र आहे त्याच्यामधला महत्वाचा भाग तोच आहे ना. त्यामुळे हे सरकार अस्थिर करण्याकरता कुठल्याही स्तरावर जाण्याची भारतीय जनता पक्षाची तयारी आहे आणि ती त्याच्यातून दिसते. पण सचिन सावंतजी, आजच्या दिवसातली आणखीन एक महत्वाची बातमी आहे की ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील काही बार मालकांचे जबाब देखील नोंदवलेत. सुमारे 10 ते 12 बार मालकांनी असा जबाब दिला ईडीला की त्यांनी मिळून काही महिने 4 कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिली. आता हा जो मुद्दा समोर येताना दिसतोय की नेमकं ते कोणापर्यंत पोहोचले, कुठे पोहोचले, हा तपासाचा भाग आहे. पण यामध्ये काही गोष्टी पेरल्या जात आहेत असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मला एक गोष्ट सांगा, या प्रकरणाचा आणि ज्या मागणी केली या प्रकरणाचा काय संबंध आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी या संदर्भामध्ये बोललं, ज्यांनी म्हटलं की 100 कोटी रुपयाची मागणी केली, ते स्वतःच म्हणतात की आम्ही दिलेले नाहीत. पण समजा दिले तर त्यांच्यावर कारवाई का नाही होत आहे, हा आमचा प्रश्न आहे. साधा सरळ प्रश्न आहे ईडीला की बाबा ज्यांनी पैसे दिले असं ते म्हणतायत का नाही, परमवीर सिंगांवरती का कारवाई नाही? महिनाभर गप्प का बसले? पोलीस आयुक्त होते, त्यांनी कारवाई करण्याची अपेक्षा होती, सरळ थेट ऍक्शन घेतली पाहिजे होती, त्यांनी का घेतली नाही? त्याची चौकशी करायला नको. त्यामुळे आता ते जाना जपान पोहोचले चीन, प्रकरण कुठलं वेगळं आहे, चौकशी कुठली तरी दुसरी दाखवायची, हे आपण सुशांत सिंग प्रकरणामध्ये पाहिलं. एनसीबी आली, ती कुठल्या तरी बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शनशी संबंध जोडला, त्यानंतर दुसऱ्यांच्या वरती त्या ठिकाणी त्या दीपिका पडुकोन सहित सगळ्यांना बोलवलं, नावटंकी झाली, सगळी झाली. हाती काय पडलं? काहीच नाही पडलं. त्यामुळे हे अनएंडिंग त्या ठिकाणी अशा तऱ्हेच्या प्रक्रिया चालवायच्या, तपास यंत्रणांना तशा तऱ्हेने काम करायला लावायचं आणि सातत्यानं बदनामीसाठी यांचा वापर करायचा, हाच मुद्दा आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे देखील आहेत. महेश तपासेजी, खुद्द आता शरद पवारांनी देखील या एकूणच कारवाईबद्दल थेट म्हटलेलं आहे की आता ईडीच्या माध्यमातून राजकीय सूड उगवण्याचा हा एक नवीन पॅटर्न आहे. म्हणजे आतापर्यंत ज्या प्रकारची कारवाई झाली सकाळपासून, याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? असं आहे की पवार साहेबांनी जी वस्तुस्थिती सांगितली ते पूर्णपणे खरी आहे, त्याच्यामध्ये पूर्ण तथ्य आहे.
आणि भारतीय जनता पार्टी हा स्वायत्त प्राप्त संस्थेचा गैरवापर करून महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकार याला बदनाम कसं करता येईल, नेत्यांना म्हणजे त्यांना कमी कसं करता येईल, किंवा त्यांच्यावर खोटे नाटे आरोप कसे भरून जनतेमध्ये त्यांची प्रतिमा कशी कम करतात याचा सातत्याने प्रयत्न गेल्या 1.25 वर्षापासून सुरू झाला. सुशांत सिंगच्या संदर्भामध्ये ज्या त्याची मृत्यू झाली 1 वर्ष पूर्ण झालंय. अहो सीबीआयने सांगावं ना काय झालं तपासाचं. तुम्ही महाराष्ट्राची माती केली, पोलीस डिपार्टमेंटची माती केली, महाराष्ट्राच्या जे शहीद पोलीस होतं त्यांच्या संदर्भात म्हणजे त्यांनी जे बलिदान दिलं त्या पोलीस डिपार्टमेंटची तुम्ही माती केली, आणि आज सीबीआय आम्हाला सांगतच नाही की सुशांत सिंगचं काय झालं. तशाच पद्धतीने एखाद्या आयक्यू गोष्टीवरच्या तक्रारीवर एवढं मोठं रामायण झालं. त्याच्यामध्ये काय गुड आहे, काय तथ्य हे लोकांच्या समोर यायला नको. हे अजिबात आणणार नाही. फक्त हे मीडिया ट्रायल करून सरकारला कसं बदनाम करता येईल, नेत्यांना कसं बदनाम करेल ह्याचा एक राजकीय षडयंत्र आहे. 10 वर्षाआधी इरिगेशन स्कॅम भारतीय जनता पार्टीने त्यांच्या कार्यकारिणीमध्ये निश्चित केलं. 10 वर्षाआधी इरिगेशन स्कॅम आला, 70,000 कोटी गेले, अमुक झालं तमुक झालं. काय झालं? काहीच नाही. सगळीकडे क्लीन चिट आहे. तशाच पद्धतीने काल त्यांच्या कार्यकारिणीमध्ये ठराव करण्यात आला की अजित पवारांवर, अनिल परबांवर सीबीआयची चौकशी. सीबीआय का तुमच्या घरात आहे का की तुम्ही ठराव करणार ते काम करतील? म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही स्वायत्त प्राप्त संस्थेचा गैरवापर करताय, हे संपूर्ण देश बघत आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण बघतोय की महेश तपास यांनी थेट प्रतिक्रिया दिली. शरद पवारांची प्रतिक्रिया आपण बघतोय की स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जातो. या माध्यमातून सूड उगवण्याचा हा सगळा प्रयत्न, हा एक नवीन पॅटर्न असल्याचं खुद्द शरद पवारांनी म्हटलेलं. बघूयात आणखीन या पुढे जाऊन या सगळ्या प्रकरणामध्ये काय घडामोडी घडतात यावरती आपण लक्ष ठेवून आहोत. याबद्दलचा अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू. यानंतर वेळ झाले का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर महाराष्ट्राची खबर बातमीमध्ये आपण बघणार आहोत. बातमी आहे नागपूरमधनं. ईडीकडून देशमुख कुटुंबियांची चौकशी सुरू आहे. नागपूरमध्ये राहत असलेल्या ऋषी देशमुख देखील जे आहेत त्यांची चौकशी करण्यात आली. यासह नागपूरमधील सनील अनिल देशमुख, आरती अनिल देशमुख यांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया जी ती सुरू आहे. सकाळपासून ईडीची छापेमारी आपण बघतोय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील घरावरती देखील ईडीने छापा टाकला आणि यावेळी त्यांच्या कुटुंबियांची चौकशी जी ती केली जाते. याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. नागपूरवरून आहेत आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या बरोबर आहेत. तुषार, काय अपडेट? हा तुषार, तुला माझा आवाज येतोय? हा येत आहे, बोला बोला. प्रश्न असा होता की आता देशमुखांच्या कुटुंबियांची चौकशी ईडीच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केली जाते, काय अपडेट आहे? सध्या जर का बघायचं झालं तर थोड्या वेळाआधी ईडीचं पथक इथनं बाहेर गेलेलं आहे. तब्बल 10 तास चौकशी केल्यानंतर ईडीचं पथक बाहेर गेलेलं आहे आणि कारवाई संपलेली. आपण बघू शकतो की सध्या अनिल देशमुख यांच्या जर का घराच्या आजूबाजू बघायचं असलं तर स्थानिक पोलीस आहे आणि इथले जे वेगवेगळ्या मतदारसंघातनं आलेले ग्रामीणमधले कार्यकर्ते पाहायला मिळतात. या संपूर्ण 10 तासाच्या कारवाईमध्ये महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. या कुटुंबातले जे सदस्य होते, अनिल देशमुख यांच्या कुटुंबातले सदस्य, तर 3 सदस्याची ईडीने चौकशी केली, त्यांचा कबुली जबाब नोंदवला. विशेष करून जर का बघायचं झालं तर राहत ऋषी देशमुख यांची त्यांनी चौकशी केली. त्यांचा मोबाईल्समध्ये जे काही कॉल्स मध्यंतरीच्या काही काळामध्ये जे झाले होते त्या कॉल्स संदर्भात त्यांना विचारपूस करण्यात आली. या व्यतिरिक्त आरती अनिल देशमुख आणि सलील अनिल देशमुख, म्हणजे सलील अनिल देशमुख हे अनिल देशमुख यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहे, तर आरती अनिल देशमुख या पत्नी आहे, यांची देखील इथे कबुली जबाब नोंदवला गेला. आपण बघू शकतो की ईडीचं पथक गेल्यानंतर देखील अजूनही जे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते इथे आहे. जेव्हा ईडीचं पथक बाहेर जात होतं तेव्हा देखील या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नारेबाजी केलेली होती. ईडीचं पथक जेव्हा बाहेर निघत होतं तेव्हा यांचं हे नारेबाजी अशीच सुरू होती. महत्त्वाचा विषय जर का बघायचा आहे की एक ही गोष्ट आहे की सकाळपासून ज्या प्रकारे एक वातावरण नागपूरमध्ये पाहायला मिळत होतं आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील रोष पाहायला मिळतो. अजूनही बघू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते इथे आहे. त्यांना विचारू त्यांचं काय मागणी तुमची? तुम्ही आलेले केंद्र सरकार
सरकारने हेतुपुरस्पर एखाद्या चांगल्या 25 वर्षापासून कार्य करणाऱ्या अनिल देशमुख साहेबांच्या पाठीशी लागून त्यांच्या चांगल्या छबीला खराब करण्याचं काम, ओबीसी नेता संपवण्याचं काम महाराष्ट्रात सर्व ठिकाणी सुरू केलेलं आहे. 5-5, 6-6 ओबीसीचे नेते लंबे केले. बीड असो, कामठी असो, मुंबई असो, आपल्या नागपुरातील माननीय अनिल देशमुख साहेब असो, या भाजपा सरकारला ओबीसीचा कुठलाही नेता यांना नको. म्हणून हेतुपुरस्पर मान्य अनिल देशमुख साहेबांवर या प्रकारचा ईडी आणि सीबीआयचा दबाव इथे लावण्यात आलेला आहे. या भाजपा सरकारचा बघू शकतो की कशा प्रकारे कार्यकर्ते आक्रमक आहे. काटोल मतदारसंघातले आलेले हे सर्व ग्रामीणचे कार्यकर्ते आहे आणि त्यांना जेव्हा माहीत पडलं की अनिल देशमुख यांच्या घरी ईडीची छापेमारी झालेली आहे आणि काही कुटुंबाच्या सदस्याची चौकशी सुरू आहे. महत्त्वाचा विषय आहे की या संपूर्ण 10 तासाच्या चौकशीमध्ये एक गोष्ट पुढे आली की अनिल देशमुखच्या घरचे जे सदस्य होते, विशेष करून राहत ऋषी देशमुख यांची चौकशी करण्यात आली आणि तिचा मोबाईल देखील जप्त करण्यात आला. या व्यतिरिक्त इतर काही महत्त्वाचे कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट देखील ईडी सोबत घेऊन गेल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. ज्या प्रकारे नागपूरमध्ये कारवाई झाली तशाच प्रकारे मुंबईमध्ये देखील 3 ठिकाणी कारवाई झालेली आहे आणि या कारवाईनंतर रोष पाहायला मिळतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यामध्ये. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नागपूरमध्ये आक्रमक झाल्याचं आपण बघतोय. ठिकठिकाणी याबद्दलच्या प्रतिक्रिया उमटतात. धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल. तर ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील काही बार मालकांचाही जबाब नोंदवल्याचं कळतंय. सुमारे 10 ते 12 बार मालकांचा जबाब जो आहे तो ईडीने नोंदवला आणि त्यात या बार मालकांनी मिळून काही महिने 4 कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली देऊ केलेली आहे. त्याच अनुषंगाने आता ईडीची कारवाई सुरू असल्याचं कळतंय. तपासाचा एक भाग म्हणून आपण पाहतोय की ईडीच्या वतीने काही बार मालकांचे जबाब जे ते नोंदवण्यात आलेले आणि त्या बार मालकांनी अशी माहिती देऊ केलेली आहे की काही महिने सगळ्यांनी मिळून साधारण 4 कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली त्यांनी दिली आहे. याच विषयी आपण बोलणार आहोत. आमचे मुंबईचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहे. अजित, जेव्हा 100 कोटींचा मुद्दा हा समोर आलेला होता तेव्हा अशी देखील माहिती समोर आली होती की काही पैसे इकडून, काही पैसे हॉटेल व्यावसायिक जे आहेत, बार मालक आहे त्यांच्याकडनं गोळा करण्यात यावे. पण आता ईडीच्या तपासात त्याचाच एक भाग म्हणून ईडीच्या तपासात बार मालकांचा हा जबाब जो आहे नोंदवण्यात आलाय का? विशाल, बार मालकांचा जवळपास 4 बार मालक जे आहेत त्यांचा जबाब ईडीने नोंदवलेला आहे. या जबाबामध्ये अनेक धक्कादायक खुलासे या बार मालकांनी केलेले आहेत. कशा पद्धतीनं कोणावरती जबाबदारी दिली होती वसुली करण्याची आणि त्याचबरोबरीनं कोणाच्या मार्फत कोणाला किती पैसे दिले होते, या सर्वची लिंक जी आहे ती या बार मालकांच्या चौकशीमध्ये ईडीनं उघड केलेली आहे. आणि त्याच पद्धतीनं अनिल देशमुख यांचा पीए जो आहे त्याची देखील चौकशी सुरू आहे. सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार होऊ शकतं संध्याकाळपर्यंत ह्या पीएवरती कठोर कारवाई ईडी करण्याची शक्यता आहे. कारण ईडीची आत्तापर्यंतची पद्धत आहे की जर ते कोणावरती कारवाई करतात तर ते त्यांना चौकशीला बोलवतात आणि बराच काळ चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करतात किंवा त्यांच्यावरती कारवाई करतात. तर याच पार्श्वभूमीवरती आता सांगितलं जातं की ह्या 100 कोटी वसुली प्रकरणामध्ये आज ईडीमध्ये मोठी घडामोड घडणार आहे आणि त्याच सगळ्या गोष्टी लक्षात घेता बार मालकांचे जबाब असतील किंवा सचिन वाझेचं संपूर्णपणे रोल असेल, एकंदर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या ईडीने तपासलेल्या आहेत. काही व्हॉट्सअप चॅटिंग मिळालेले आहेत, काही कॉल रेकॉर्ड्स मिळालेले आहेत. अशा अनेक तांत्रिक वस्तुनिष्ठ त्याच पद्धतीनं परिस्थितीजन्य पुरावे आहेत, CDR रेकॉर्ड आहेत, विविध गोष्टी ज्या आहेत त्या ईडीच्या ताब्यात आहेत आणि ईडीने याच सगळ्या च्या आधारे अनेकांची चौकशी केली आणि ह्या बार मालकांची चौकशी देखील झालेली आहे. कशा पद्धतीनं त्यांनी पैसे घेतले होते, कोणी सांगितलं होतं, कुठे पैसे द्यायचे, किती पैसे द्यायचे, कसे ते पैशाचं ट्रान्झॅक्शन कसं असेल, पैसे एकंदर जमा झाल्यानंतर ते पैसे कोणाकडे द्यायचे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उघडपणे समोर आलेल्या आहेत. आणि यामध्ये एका मोठ्या मंत्र्याच्या पीएचा हात असल्याचं बोललं जातं आहे. साहजिकच आहे याच्यामध्ये नाव जे आहे ते गृहमंत्री अनिल देशमुख यांचं आहे आणि त्याच प्रकरणामध्ये ईडीनं FIR देखील दाखल केलेली आहे आणि त्याचबरोबरीनं त्यांच्या पीएची देखील चौकशी सुरू आहे. त्यामुळे आता नेमकं पुढे ईडीच्या हातात जे पुरावे लागलेले आहेत त्यामध्ये अनिल देशमुख असेल किंवा त्यांच्या पीए असेल यांची किती इन्व्हॉल्वमेंट आहे का ह्यांची काही इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, त्यांच्यावरती फक्त आरोप करण्यात आले होते किंवा या सगळ्या बाबतीमध्ये फक्त चर्चा झाली होती पण कुठल्या पद्धतीनं काही कारवाई झाली नाही, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ईडी तपासते आहे.
पण ही गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे की बिल्डर असतील किंवा बार मालक असतील यांना पैसे गोळा करायला सांगितले होते आणि हे पैसे आता नेमके कोणाला दिले जात होते, त्यामध्ये कोणाचा किती रोल आहे हे स्पष्ट होईल. पण अद्याप ईडीनं जे आरोप केलेले आहेत त्यानुसार पण अजून हे स्पष्ट नाही आहे की याच्यामध्ये अनिल देशमुख यांचा हात आहे की नाही, किंवा त्यांची यात काय भूमिका आहे की नाही, किंवा त्यांच्या संबंधित लोकांची भूमिका आहे की नाही. ईडी अजून चौकशी करते, पण बार मालकांच्या चौकशीमध्ये पैसे घेतल्याचं समोर आलेलं आहे. म्हणता हे पैसे त्यांनी कोणाला दिले आणि कुठे दिले, कशा स्वरूपात दिले हे अजून स्पष्ट नाही आहे. विशाल, धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल. महत्त्वाची बातमी आपण हे बघतोय की ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील काही बार मालकांची चौकशी केली आणि ज्या बार मालकांनी त्यांच्या जबाबात असं कबूल केलं की काही महिने 10 ते 15 बार मालक आहेत की ज्यांनी काही महिने 4 कोटी रुपये सगळ्यांनी गोळा करून हप्ता जो आहे तो देऊ केलेला आहे. आता हा मुद्दा या ठिकाणी स्पष्ट झाल्यानंतर ईडीची तपासाची पुढली दिशा कशी असू शकते हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राची खबर बातमध्ये ब्रेकनंतर आपण बघूयात अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे यांनाही ईडीने ताब्यात घेतलं आणि त्यांच्या चौकशीला सुरुवात केली आहे. पालांडे यांच्या चौकशीतून काही बाहेर येतं का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. ईडीने काही लोकांचे जबाबही नोंदवल्याची माहिती या ठिकाणी मिळते. याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्या बरोबर आहेत. तुषार, अनिल देशमुखांचे खासगी सचिव जे आहेत ज्यांची चौकशी केली जाते आहे, काय महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी तपासात असू शकतात? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे यांना ताब्यामध्ये सुरुवातीला घेण्यात आलं आणि त्यानंतर 4:10 नंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पीए मुकुंद शिंदे यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. दोघांची ही रॅपिड या ठिकाणी चौकशी सुरू आहे. दोघांची गेल्या 2 तासांपासून चौकशी सुरू आहे आणि या दोघांची संयुक्तपणे चौकशी सीबीआयने 13 एप्रिल रोजी केली होती. यांच्या चौकशीमध्ये प्रामुख्याने यांचा सीडीआर रिपोर्ट असेल, यांचे व्हॉट्सअप चॅट असेल, हे सर्व तपासलं जात आहे आणि त्या संदर्भातली एन्क्वायरी आपल्याला ईडीच्या कार्यालयामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. अनिल देशमुख प्रकरणामध्ये आतापर्यंत फक्त ज्या 2 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यामध्ये पीए मुकुंद शिंदे आणि खासगी सचिव पालांडे या दोघांचा समावेश आहे. या दोघांच्या चौकशीमध्ये नेमकं काय निष्पन्न होतंय ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण की ज्या प्रकारे ईडीने 4 ते 5 जे बार मालक आहे त्यांचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे आणि त्यांच्या जबाबामध्ये त्यांनी 4 कोटीची वसुली केल्याचं देखील निष्पन्न झालेलं आहे. मात्र त्यांनी जी 4 कोटीची वसुली केली ती 4 कोटीची वसुली नेमकी त्यांनी कोणाकडे पाठवली, कोणामार्फत पाठवली, ते ट्रान्झॅक्शन नेमकं त्यांनी कसं केलं ते सर्व आजच्या चौकशीमध्ये निष्पन्न होणार आहे. आणि आपल्याला जी सूत्रांकडून माहिती मिळते त्या माहितीनुसार आता 2 तासांपासून ही चौकशी सुरू आहे. अजून ही चौकशी 4 तास ते 5 तास चालू शकते आणि त्यानंतर शक्यता वर्तवली जाते की अटकेची कारवाई केली जाऊ शकते. आता आपण 2 अपडेट प्रामुख्याने पाहूया. सुरुवातीला म्हणजे 12:25 अनिल देशमुख यांची सुखदा या निवासस्थानी चौकशीला सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी ईडीचे अधिकारी आता त्या ठिकाणी आहेत. जवळपास 6 तास त्यांच्या झाडाझडती सुरू आहे आणि चौकशी सुरू आहे. तर दुसरीकडे संयुक्तपणे त्यांचे खासगी सचिव आणि पीए ह्या दोघांची चौकशी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आणि तिसऱ्या ठिकाणी नागपूरमध्ये त्यांच्या कुटुंबातले जे काही सदस्य असेल त्यांचा मोबाईलचा रेकॉर्ड तपासला जातोय. मात्र ज्या 2 जणांना ईडीने ताब्यात घेतलेले आहे ते अत्यंत 2 महत्वपूर्ण व्यक्ती आहेत. त्या अर्थात त्यांचे पीए आणि सचिव ह्या दोघांच्या चौकशीमध्ये काही ट्रान्झॅक्शन आढळतंय का, या दोघांच्या सचिव चौकशीमध्ये त्यांचे व्हॉट्सअप चॅट आढळत आहेत का, आणि यामध्ये जर काय आढळलं गेलं तर अटकेची कारवाई होऊ शकते असं आपल्याला सूत्रांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे ईडी आता किती काळ या दोघांची चौकशी करणार आहे आणि त्यानंतर ईडी आणखी कोणाला तपासासाठी ईडीच्या कार्यालयामध्ये बोलवणार आहे ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण की ईडीने किंवा सीबीआयने त्यांच्या कार्यालयामध्ये यापूर्वी कुणाला बोलवलं नव्हतं. सीबीआयने यापूर्वी फक्त संजीव पालांडे आणि मुकुंद शिंदे या दोघांना बोलवलं होतं आणि त्यानंतर आज पुन्हा ईडीने या दोघांना बोलवलेलं आहे. त्यामुळे या दोघांच्या डायरीमध्ये काय निष्पन्न अशी माहिती मिळते का, यांच्यातलं काय ट्रान्झॅक्शन पाहायला मिळतंय का ते आजच्या चौकशीनंतर पाहायला मिळणार आहे. मात्र आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 13 एप्रिल नंतर आज पुन्हा एकदा झाडाझडतीचा आपल्याला सिलसिला पाहायला मिळाला आणि हे जे छापेमारी आहेत आपल्याला मुंबईतल्या 2 ठिकाणी अर्थात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचं ज्ञानेश्वरी निवासस्थान अजूनही सोडलेलं नाहीये. त्यामुळे ज्ञानेश्वरी निवासस्थान येथील
काही फायलींची झाडाझडती ईडीने घेतली, त्या फायली ताब्यात घेतल्या आणि त्यानंतर ईडीची टीम ही सुखदा या अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी रवाना झाली आणि त्या ठिकाणी पोहोचताच अनिल देशमुख यांना 12:25 मिनिटांनी बोलवण्यात आलं. त्यानंतर 2 तासांनी अर्थात ईडीने 2:10 त्यांचे खासगी सचिव सुरुवातीला संजीव पालांडे यांना ताब्यात घेण्यात आलं आणि नंतर 2 तासाने मुकुंद शिंदे यांना ताब्यात घेण्यात आलं. आता 6 वाजतायत आणि गेल्या 4 तासांपासून ही मॅरेथॉन अशी चौकशी सुरू आहे. या चौकशीमध्ये नेमकं निष्पन्न काय होतं आणि त्यांच्या हाती जर काय इनपुट्स लागले तर नेमकं ईडी पुढची काय कारवाई करतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र ईडीचा आजपर्यंतचा आपण इतिहास जर पाहिला तर ईडी सुरुवातीला त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेत असतं. चौकशीसाठी ताब्यात घेत असताना त्यांच्या हाती काही इनपुट्स लागत असतात. त्यामुळे आज काय कारवाई होणार ते पाहणं आपल्याला महत्वाचं ठरणार आहे. विशाल, धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. आपण पाहतोय की अनिल देशमुख यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या सुखदा इमारतीतही ईडीने छापा टाकला. ईडीची सायबर फॉरेन्सिक टीमही तिथे दाखल झाली होती आणि या अधिकाऱ्यांकडून काही महत्त्वाचा डिजिटल डेटा घेतला जाण्याची शक्यता आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या बरोबर आहे. सागर, नागपूरमधलं अनिल देशमुख यांचं निवासस्थान, त्यानंतर ज्ञानेश्वरी बंगला आणि सुखदा या निवासस्थानी देखील ईडीची फॉरेन्सिक टीम जी आहे ती गेली होती. या सगळ्या याच्यातनं म्हणजे नेमकं आता पुढे काय घडतं याचा काय अंदाज येतोय? विशाल, साधारणतः 12:15 साडेबाराच्या आसपास ईडीचे काही अधिकारी सुखदा माझ्या पाठीमागे अपार्टमेंट आहे, वरळीतलं अतिशय प्रतिष्ठित असं हे अपार्टमेंट आहे. अनेक मोठमोठे राजकीय नेते या इमारतीत राहतात. इथेच 13 मजल्यावर ए विंगमध्ये अनिल देशमुख यांचं स्वतःचं खाजगी निवासस्थान आहे. अर्थात ज्यावेळेस मंत्रिपदावरून पाय उतार व्हावं लागलं त्यानंतर अनिल देशमुख अद्याप ज्ञानेश्वरी आणि सुखदा इथे राहत होते. दुपार साधारणतः ईडीची टीम आलेली आहे आणि त्यांच्याबरोबर फॉरेन्सिक जे सायबर एक्सपर्ट आहेत त्यांची देखील टीम आलेली आहे. विशेष म्हणजे ईडीची कार्यपद्धती पाहता यापूर्वी ज्यावेळेस त्यांच्यावर इथेच इथला जो सुखदा निवासस्थान आहे तसंच ज्ञानेश्वरी जे निवासस्थान आहे आणि नागपूर आहे अशा तिन्ही ठिकाणी कारवाई करण्यात आल्या होत्या, छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळेस डाटा कलेक्शन करण्यात आलं होतं, पण कालांतराने इतर काही घडामोडी घडल्या आणि कारवाई थांबली होती असं म्हणावं लागेल. अर्थात त्यानंतरनं बरोबर आज सगळ्या या घडामोडी घडत आहेत. स्वतः अनिल देशमुख देखील आत सुखदा अपार्टमेंटमध्ये त्यांच्या निवासस्थानी आहेत. विशेष म्हणजे जे सायबर एक्सपर्ट्स जे ईडीचे आहेत ते देखील आहेत. अर्थात जे आपल्या इतर सहकाऱ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे नागपूर असेल किंवा त्यांचा इतर जो स्टाफ आहे यांच्याकडनं जो तांत्रिक जो डाटा आहे त्याच्या माध्यमातून कम्युनिकेशन झालेलं असेल, त्याच्या माध्यमातून काही व्यवहार झाले असतील याचा डाटा कलेक्शन करणं आणि तो बॅकअप ठेवण्याचं काम ईडी करत आहे. जे वेगवेगळे तर्क सांगितले जात आहेत, एकतर संजीव पलांडे जे अतिरिक्त जिल्हाधिकारी लेवलचे अधिकारी आहेत, विशेष म्हणजे आर पाटील यांच्या कार्यकाळात सुद्धा ते खासगी सचिव होते आणि आत्ता अनिल देशमुख यांचे देखील गृहमंत्री पदावर असताना त्यांचे देखील खासगी सचिव होते. त्यांच्या आणि त्यांच्या संबंधित जे पीए इतर आहेत त्यांची चौकशी आत्ता ईडी कार्यालयात सुरू आहे. एक शक्यता वर्तवली अशी जात आहे. अर्थात ईडी प्रत्यक्षात ताब्यात घेणं आणि त्याच्यानंतर अटकही दाखवणं ही कालावधी फार दीर्घकालीन स्वरूपात दाखवला जातो, त्यामधला गॅप भरपूर ठेवला जातो. एक शक्यता वर्तवली जात आहे कदाचित अनिल देशमुख यांची आज चौकशी इथे जे अधिकारी करतायत त्यांना सबळ पुरावे काही आढळले तर कदाचित पुढे काही घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. कारण की त्यांचे जे इतर सहकारी आहेत त्यांच्या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे उशिरा. यापूर्वीच्या जर ईडीच्या जर ज्यांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं आणि त्यांना अटक करून दाखवली होती, छगन भुजबळ असतील किंवा इतर जे आहेत त्यांना रात्री उशिरा साधारणतः 9-10 नंतरनं अरेस्ट दाखवली जाते आणि त्याच्या आधी ताब्यात घेतली जाते. कदाचित त्यानंतरनं ताब्यात घेतल्यानंतर परत चौकशीलाही बोलवलं जातं. या प्रक्रियेचा भाग आहे. अर्थात यामध्ये ईडी नेमकी काय भूमिका घेते हे पाहावं लागेल. पण तुर्तास सुखदा वरळी येथील अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी चौकशी सुरू आहे. त्यांचे देखील जे इथे स्वतः लॅपटॉप्स असतील, जे आयपॅड्स आहेत त्याच्या माध्यमातून काही डाटा कलेक्शन्स ईडी करत आहे, त्यांच्याशी देखील चौकशी करत आहे. अर्थात याच्यानंतरनं पुढे काय घडतं हे पाहावं लागणार आहे. कारण की अनिल देशमुख यांच्या कार्यालयातले 2 कर्मचारी जे आहेत, जे वरिष्ठ पदावरले खाजगी सचिव आणि त्याच्यानंतर त्यांचे पीए यांना ताब्यात थेट घेतलेलं आहे. अनिल देशमुख यांच्या बाबतीत काय होणार हे राजकीय वर्तुळामध्ये फार मोठी एक चर्चा आहे की अनिल देशमुखांच्या बाबतीत आता ईडी कोणती भूमिका घेणार. त्यांना आज चौकशी केल्यानंतर परत चौकशीसाठी येतील की त्यांना ताब्यात घेतील
कालांतराने कदाचित अजून काही घडतंय का अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे या सगळ्या गोष्टींकडे आता लक्ष आहे. विशाल, पण अजूनही ईडीची जी टीम आहे ती सुखदा या निवासस्थानी तपास करते आहे तिथे ती? अर्थात साधारणतः 5.5 तासापेक्षा जास्त कालावधी झाला अनिल देशमुख यांच्या सुखदा येथील अपार्टमेंट जे आहे तिथल्या निवासस्थानी आहेत. आपणास जर दाखवलं तर 13वा मजला जो आहे तिथे अनिल देशमुख ए विंगमध्ये राहतात. त्यांचा स्वतःचा व्यक्तिगत तो फ्लॅट आहे आणि या ठिकाणी ईडीची टीम आलेली आहे. अर्थात त्यांच्याबरोबर सायबरचे एक्सपर्ट जे ईडी मधले असतात ते सुद्धा आलेले आहेत. वेगवेगळे लोक येत आहेत. इथं आउटगेटमधून कदाचित तिथून टीम बाहेर पडेल असं सांगितलं जातं, पण ती किती वाजता पडेल हे सांगता येत नाही. अर्थात सगळ्यांचं लक्ष आहे की अनिल देशमुख यांच्या बाबतीत नेमकं काय घडणार आहे, कारण की त्यांचे इतर सहकारी जे आहेत त्यांना चौकशीसाठी घेतलेलं आहे ताब्यात. चौकशीच्या ताब्यात घेतल्यानंतर पुढे त्यांना अरेस्ट दाखवली जाणार आहे का की ताब्यात घेऊन कालांतराने सोडवलं जाईल हे पाहावं लागेल. दुसरीकडे अनिल देशमुख यांची स्वतः यापूर्वी ईडीने इन्क्वायरी केलेली आहे. त्यांच्या वेगवेगळ्या घरातले म्हणजे मुंबईतले 2 निवासस्थान जे आधी गृहमंत्री म्हणून वापरत असलेलं तत्कालीन गृहमंत्री पदावर असताना ज्ञानेश्वरी शासकीय निवासस्थान, सुखदा अपार्टमेंट, तसंच नागपूरचं निवासस्थान, या ठिकाणी चौकशांचे धारसत्र आज दिवसभर सुरू आहेत. त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा आपल्या नागपूरच्या प्रतिनिधींनी दिलेली माहिती आहे की त्यांच्या कुटुंबियांची चौकशी झालेली आहे. अर्थात अनिल देशमुख इथे आज एकटेच आहेत, त्यांचे कुटुंबीय सगळे नागपूरला आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये देशमुख कुटुंबियांचं सरळ चौकशी केली जाईल असं सांगतायत. आणि मुळात आता म्हणजे आपण पाहतोय की सकाळपासून नागपूर असेल, त्यानंतर ज्ञानेश्वरी बंगला असेल आणि त्यानंतर सुखदा या निवासस्थानी आता ईडीच्या 3 टीम ज्या आहेत त्या पोहोचून तपास करतायत. हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की आता पुढे काय घडतंय. याबद्दलचा अपडेट आम्ही पुढल्या बुलेटिनमध्ये अशाच पद्धतीने घेत राहणार आहोत, आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.